Co-powered by Techno. छत्रपती संभाजीनगर शहरात देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या बॅनरबाजीतून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न झालेला आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर हा देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेला एक बॅनर आहे। ज्या बॅनरवरती हा बॅनर कुणी लावला त्यांचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही, मात्र देवेंद्र फडणवीसांचा एका वयोवृद्ध महिलेसमोर झुकतानाचा फोटो या बॅनरवरती टाकलेला आहे आणि त्याखाली उल्लेख आहे की महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसाठी राबला, म्हणूनच प्रस्थापितांना खुपला, अशा स्वरूपाचा उल्लेख असलेला हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। या बॅनरबाजीच्या माध्यमातून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या अज्ञात चाहत्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, मात्र या बॅनरवरती कुठल्याही चाहत्याने आपलं नाव किंवा पक्षाचं नाव किंवा संघटनेचं नाव सुद्धा टाकलेलं नाही। मात्र या बॅनरवरती जो उल्लेख करण्यात आलेला आहे त्या उल्लेखामधून तरी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अशा स्वरूपाची निनावी अज्ञातांकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, जी बॅनरबाजी सध्या चर्चेत आलेली आहे। या बॅनरमधून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न झाल्याचं स्पष्ट होत आहे। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।